यंदाची ट्रिप आपली आउट ऑफ महाराष्ट्र होणार आहे. त्यामुळे चाललं पण वैष्णोदेवी. आमचं गोरा बनले काय नको नरू नको नरू 7 वाजता आणि मस्त क्वार्टर टाकायचे मिस मध्ये 7 वाजता बॅग आहे 8 वाजता डिपू सुट्टर गाडी करू जर गाडी कोणत्या आल्या तर बँडची मी तरी नाही बघला नको त्या बायका फक्त पोरांची ट्रिप काढा बाबा. अजून पण ट्रेनचा आतापासून आहे. तेव्हा स्वरण बघू वैतागलाय बाई. मला कुठं आणलंय, मला घरात जाऊन सोड बाई. मला काय इथं काय आणलंय तुम्ही कमेंट करून सांगा याच्या चेहऱ्यावर तुम्हाला काय वाटते. मित्रांनो बसले आपण वटीनं पोटी खायला. मस्त पापलेट आहे. जेवण झालंय. चिंबोऱ्या घेतला उकडलेला खावाला मस्त भरले. आलेलो आपण. हे बघा अशी वाट लावली. आणि इथं तुम्ही बघताय निशुल्क हॉल विश्राम सेवा. म्हणजे इथं हॉलमध्ये आपल्याला झोपायचं असेल तर बिंदास झोपू शकता. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो बऱ्याच वर्षांनी आपली ब्रासबँडची फॅमिली ट्रिप निघाली आहे वैष्णोदेवीला. तर मित्रांनो बऱ्याच वर्षानंतर निघाली ट्रिप आपली बँडची फॅमिली ट्रिप. आपल्या नॉर्मल ट्रिप तर होत असतात जवळपास, पण यंदाची ट्रिप आपली आउट ऑफ महाराष्ट्र होणार आहे. त्यामुळे चाललं पण वैष्णोदेवी. पहिला आपला असणार आहे खाटूश्याम, त्याच्यानंतर वैष्णोदेवी शिवकोडी वगैरे. आपण जेवढा होईल तेवढा करू आपण. आणि आपली ट्रिप असणार आहे 10 ते 12 दिवसांची. आणि सर्व आपली बँडची पोरं सोबत आहेत आपल्या. 10-12 दिवस फुल एन्जॉय करू आपण. आणि आता ब्लॉग स्टार्ट केला आहे. सकाळीचे वाजलेले 4 आणि उद्याच्या जेवणाची सर्व तयारी चालू आहे. कारण की आपली ट्रेन आहे कल्याणवरून काहीतरी 10:30-11ची आपली ट्रेन आहे. तर त्यासाठी आपण सर्व गडबड करतो आहे. तर आता सर्व सामान वगैरे पण पॅकिंग केलेलं रात्रीच. आता जेवणाची तयारी तुम्हाला दाखवतो. जेवणाला पण काय काय केलेलं आहे त्या. आणि किचनमध्ये सर्व जेवणाची तयारी चालू आहे. ती बघताय तर बोट्या घेतल्या त्याला. आणि एवढ्या बोट्या झालेल्या आहेत त्याला. अजून सोडे पण घेतलेले आहेत. तुम्ही बघताय सोडे तिथं. बाकी बोटी तळून झालेल्या आहेत. चपात्या पण झालेल्या आहेत. ही शुभ्रा बिटला म्हणजे मोकळा आलाचा कार्यक्रम करत चालू आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. हमको गोरा बनने का है. मित्रांनो रात्री क्रीम लावली होती याने आणि झोपून गेला. ही क्रीम तशीच राहिली. मध्यरात्री बहीण माझी आली, जेवण बनवायला येऊन झोपली. जेवण सगळा झाल्यावर बहीण माझी आली, येऊन अलगाव येऊन झोपली. त्यांची डोळे पाण्यात भरले. खांदा घेऊन बघ डोळे पाण्यात भरले. माझी व्हिडिओ दाखव नको नरू नको तर मित्रांनो 6:30 वाजलेले आहेत आणि सर्व पॅकिंग वगैरे करून झालेलं आपलं. सर्व सामान पण नेलं आहे टेम्पोमध्ये. इकडून आपण टेम्पोमध्ये सर्व सामान लोड करू. बाकी सर्व सामान लोड केलेलं आहे. आपली पब्लिक बघा इथे फिरते सगळी. अजून हाफिजवाल कोण अजून आलं नाही. पोरं अजून आली नाही, कोण जमली नाही अजून. हे कॉल सारखाच नटे का बाई. खाली मंदिराच्या भाकऱ्या आत्ताशी चालू आहेत. आणि आतमध्ये भूषणच्या सगळं जेवण बनवते पोरासाठी. तू नाहीस काय? तू पण आहे? कोण कोण आहे? आणि काकांचं स्वागत झालेलं आहे. तुम्ही बघता अशोक काका आले आहेत. 1 मॅन साईड. या अशोक काका. सगळ्यांचे बॅकी पण आलेले आहेत. आणि
जगू पण सर्व सामान घेऊन आलेलं आहे. लोक लेगिन बघून आले आत्ता झोपून उठलं कसं व्हायचं ही ट्रेन चल सगळे आले लोक. तुला तुला ड्रायव्हरिंग सीट दिले ड्रायव्हरिंग सीट डब्बा ना आलो टी थंडगार बिस्लरी. ट्रेनचा गेअर पडला ना ट्रेन मध्ये बसते ना बसले ऐक ना काका ट्रेनचा गेअर पडला ना मस्त थंडगार बिस्लरी मारायचे सातव्यात चाकणं आणि मस्त कॉटन टाकायचे आडवा आडवा जेवण झालं. मित्रांनो सकाळ सकाळी क्लायमेट बघा क्लायमेट कसला भारी गेला एक नंबर वाटतोय. वाजले सकाळचे 6:30-7 वाजून आलेले आणि बत्त्या पण गेलेले जस्ट. आणि आपला भाई आलेला आहे ऑस्ट्रेलियाशी फिरायला आला आपल्याकडे वैष्णोदेवीला. हाय 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 गाईस सगळ्यांच्या बॅगे आलेले आहेत आणि सगळ्या बराबरी चालू आहे इथं. सगळेजण आलेले आहेत बॅगे घेऊन. कृष्णा पण आलेला आहे. कृष्णाची रॉयल एंट्री चाललोय आपण आता आपल्या जरीमध्ये यायला मान घेऊन हर नारळाचा बँड घेऊ वाजत हा माल लागलेले चक्कर चक्कर. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. ओम नमो पार्वती हर हर महादेव. हिला वाढो घरा राहू दे घरीला हे तू घर जा इला जा. ए नाही 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 ए नाही 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 चाले चाले ए गोचा आमची सकाळ सकाळी उठलेली आहे. गोचू जय माताजी. तर मित्रांनो मानपान वगैरे वाजून झालेलं आहे आणि सर्व सामान वगैरे गाडीमध्ये भरलेलं आहे. आता ज्याचा तो जायचा आहे स्टेशनवरून डायरेक्ट कल्याण. डायरेक्ट सामान काढताना भेटू आपण. तर मित्रांनो पण कल्याणमध्ये पोहोचलो काहीतरी 10:30 वाजता पोहोचलेलो आणि सीन असा झाला आहे की जे आपली पुण्यावरून ट्रेन येणार आहे ना ती आता 1 तास 1.5 तास लेट दाखवते. म्हणजे अजून भरपूर टाईम गेला आपल्याला इथं कल्याणला पोचून
1.5-2 तास होत आला आहे. अजून आपली पब्लिक पण अजून आली नाही आणि अजून पुण्यावरून गाडी निघाली नाही, म्हणजे भरपूर टाईम वेस्ट जाणार आहे. सगळा टाईमचा शेड्यूल बिघडला आहे आमचा, जेवणाचा टाईम पण बिघडला आहे. सगळं नाश्ता वगैरे इथंच केला आम्ही. जरा हल्लो आपली पब्लिक पण येते. गँग 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 आलेली आहे, गँग आलेली आहे, गँग आलेली आहे. सगळी पब्लिक आलेली आहे सामान घेऊन. सगळी या पिशे कुठे होते कुठे सगळे आले बॅगे घेऊन इथं. हे बघा ऑस्ट्रेलियाचं हे नाही, पनवेलची आहे ती. बराच टायमाला आपली ट्रेन लागलेली आहे. 01405 ट्रेन लागलेली आहे आपली. बेकार हाल झाले माही, बॅगे वाहून वाहून. हा बघला नको त्या बायका फक्त पोरांची ट्रिप काढा बाबा. ही माणसं आलेली आहेत. ही बघा रडकी, बघा रडकी रडकी, ही रडकी बघा रडकी. ए नरके 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 नरके, चल चल चल. ए टोपी, ए हाय इकडे बघ. हर्षिव, या हर्षिव. सगळ्यांच्या बॅगे बिगी वाहून हाल खराब झालेले आहेत आणि सगळ्या प्लॅटफॉर्मला आले. आपल्याला सोडायला आले स्टेशनला आणि सगळी आपली पब्लिक आहे इथं. स्वरांश, ए टाटा टाटा. आणि सगळे दमलेले सामान सामान उचलून पण आहे. आणि बाकी मंडळी आपली आहे इथं. हाय हाय हाय. हा हे बघा दीपकचे दोन तरी सगळे आपली गँग उभे इथं. दीपक पण आहे. दीपक काय बोलतो मग, बॅगी उचलले का नाही? काकी आहे इथं. हाय ऐकर आहे. टाटा. हे आपली मंडळी सगळी बसलेली इथं मगातपासून. म्हणजे गौरी झोपले, गाड झोपलेत. आणि हे कचरा कधी तू घरात जा, तू नको आमच्यावाडी, आम्ही बाला आणलाय. काय बोलते आपले काका आहेत, म्हात्रेचे पप्पा. काका तुम्ही फर्स्ट टाइम चालले का वैष्णोदेवीला फिरायला? फर्स्ट टाइम ना? हां फर्स्ट टाइम ना, मग मजा येईल ना? बघू बघू. आता काटूश्याम पण फर्स्ट टाइम ना? आउट ऑफ महाराष्ट्र फर्स्ट टाइम चालले का ट्रिपला? आमचं कार्टून पण आहे ना. छोटा मात्रे हर्षिव, आमचा हर्षिव. हर्षिव हाय हाय. हे असंच असतो, बायको सोबत आलो असंच असतो. हे असंच बॅगे व्हावं लागतात. सामानाची बॅग, कपड्यांची बॅग. बायको सुखी, 2 बॅग. हे बघ पोरवून काम करते. शेवटी काय भाई, बापही आहे, काम करावं लागते भाई. त्याला दिलं दणका चांगलंच. पोट बस. मग धंदा नाही घेतलं खायला, आंदोलन बिंदून. काढबस घाम, काढबस घाम. 57 आईस्कूप आहे का? आईस्कूप आईस क्यूब ना, ही लादी आमची इथनं पनवेल कोल्हेवाड्यात ना आमची इथं बर्फ भेटतो. एक लादी काहीतरी आमची इथं असेल काहीतरी प्राईस, ती लादी उचलून आणते पूर्ण डायरेक्ट. हां डायरेक्ट लादी आणते पूर्ण. लादीवरती पण बसलाय. लादीवर बसलाय माझा पोरगा. थंड गार वाटेल त्याला. मित्रांनो 11, 11:30, 12च्या ट्रेनला वाजलेले 1. पण अजून पण ट्रेनचा हातापासून आहे. तेव्हा सोडून नको वैतागलाय भाई. मला कुठं आणलंय, मला घरात जाऊन सोड भाई. म्हणा काय इथं काय आणलंय, हे काय बरबादीला देव बसवलंय म्हणा. म्हणा पहिले घरात जाऊन सोड भाई. मला जाम कंटाळा. 7:30 वाजता टेम्पो लागेल. 7:30 वाजता बॅग हवी आहे. 8 वाजता टेम्पो सुट्टाल. काय बी करू, जर बॅगी कोणच्या आल्या तर बॅगची मी तरी नाही. आता वाजलं किती? आता वाजलं किती? 12. 1 वाजला येड्या. जिमेदारी बॅग कोणची राहिली? बॅग कोणची? बॅग यायची राहिली.
आज चढायचं तिथे आवाज येऊ वैभव आणलाय जन्नत आणली जन्नत 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 ही सगळी माणसं कंटाळली ट्रेन आमची अजून आली नाही दीपक बघा पोरला घेऊन फिरते सगळे इकडे तिकडे धावतात कोणाला कर्मचारी अजून ट्रेन आली नाही आणि इथं सगळं लोकल ट्रेन धावतात सगळेजण कंटाळले साक्षीला आमची जाम झोप आलेली आहे कधी ट्रेनमध्ये बसते कधी झोपते तुम्हाला कसं वाटते तुमची ट्रेन लेट झाली पक्का भारी वाटत नाही जरा आम्हाला पक्का नाराज वाटते का गरम आम्हाला लवकर गेलं दर्शनाला मंदिर तुला कसं वाटते बरं वाटते ऊन लागते तुला म्हणजे सगळे इकडे तिकडे बसलेले आणि ते गणेश दादा हे बघा सुरुवात झालेली आहे डबा घ्यायची आदिलने घेतलाय काय अनिल जेवायला काय जेवायला काय कोलबी आणि बस एक स्टाईल घे तर स्टाईल घे एक स्टाईल घे ना अरे वसेल द्यायला अरे घे घे मित्रांनो मल्हारला लागलेली आहे आता समजून जा तुम्हाला काय मल्हारला काय लागलेले आहे ते गाडीला आधी 2.5 तास लेट झालेला आहे आणि आमचा मल्हार तुम्ही बघू शकताय चेहऱ्यावरनं काय समजतोय मल्हारला काहीतरी लागले ते मी सांगू शकत नाही काय लागले ते सांगू शकत नाही पण लागले आणि मला काकाने घेतलाय डबाचा घुपसा उडवायला मला का काय आहे ससा कुठला चांगला हो कालच असावा हो कालच असावा बाबा पापलेट चिंद्रा चिंद्रा गेलेली हा पापलेट सोडला का मला का काय ससा घेतला जेवायला सगळ्यांनी काय वाटते मल्हारला काय झालं असेल मला तर त्याच्या चेहऱ्यावरनं वाटते ट्रेन एकतर 2.5 तास लेट झालेली आमची ऍक्च्युली आमची ट्रेन होती 12:30ची आणि आता वाजलेत दोन वाजलेत म्हणजे नाही 1.5 तास आमची ट्रेन लेट झाली आणि अजूनपर्यंत अर्धा पाऊण तास अजून वेटिंग दाखवतोय मल्हारच्या तोंडावरनं तुम्हाला काय वाटते कमेंट करा याच्या चेहऱ्यावरनं तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट करून सांगा याच्या चेहऱ्यावरनं तुम्हाला काय वाटते ओम भगवगे भागोदरी ओम बट स्वाहा आठवण येत त्या दिवसाची झालेल्या आपल्या भेटी गाठीची सोनं तू माझा बबली मी तुझी असत तूच मना मलायची ए बाबा कोण गेला रे सोडून कोण गेला मित्रांनो फायनली आपली ट्रेन आलेली आहे 2.25 तासाने आया 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 बाबा ट्रेनचा आवाज आत्ताच आवाज आलेला भैया कसं व्हायचं 25 जुनी सगळ्यांची धावपळ चालू आहे कारण की ना ते S1 S2 एकदा त्या साईडला लावलेले एकदा या साईडला लावले जाम धावपळ झाली ते सर्व सामान टाकायला गेलं मी सगळ्यापर्यंत मित्रांनो दुपार झालेलं मी बसतो जेवायला आपण कोलंबीची बिर्याणी आहे सर्वजण बसले खायला साक्षीवर बसले खायला आपली मंडळी बसले जेवायला लागली इथं मिसळ आणलाय सगळ्यांना जरा शिटांचा प्रॉब्लेम आहे पण सगळे ॲडजस्ट करून बसलेले आहेत आणि इथं पण सीट आहेत ते गाजा का बसला जेवले का नाही काका जेवले का नाही ते काका पण आहेत आणि इथं काका सर सोपन काका बसला जेवायला गोचू झोपली वाटतं शिवांश जेवला काय करला हा दात आजी बसले जेवायला तुझ्या कुठं आहो कुठं तुमच्या आहो अरे अरे लपलंच नाही जेवले सेकंड हप्ता बाई मागाशी पण बघलं तुम्ही प्लॅटफॉर्मवरती काढला घाम परत एकदा घाम गोट्या बाई ऑन फायर बाई जेवण ताट आहे तर मित्रांनो संध्याकाळी 7:30 वाजलेले आहेत आणि
फ्रेश वगैरे झालं आत्ताच आणि सर्व चिवडा वगैरे खायला बसलो टाईमपास. थोड्या वेळ जेव्हा आपण आणि चिमा वगैरे आत्ता झोपून उठलेली आहे. शुभ्रमण आत्ता झोपून उठलेली आहे. ती गौरी बेगमची गौरी 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 गौऱ्यांचे खायला एक्सपोर्ट हवे, खायला कमी नाही पडलं पाहिजे. आपल्या गावातले मंडळी सगळे इकडे तिकडे डिवाईड झालेले आहेत. अर्धे इकडं अर्धे तिकडं. बोलायचं झोपलाय, बाकी सगळे इथे. कृष्णा कुठे आहे? आया 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 किती लांब लांब गेलं तरी. कुशन तू कुठे आहे? कृष्णा इथं. अजून कोण कोण कुठे आहेत? आमचं रोही बघा, रोही झोप झाली काय? झोप झाली? झोप झाली? झाली? जेवली? अनिल इथं बसलेलं आहे आणि जगू इथं आहे. चले शेंगदाणे खायला, चले शेंगदाण्याला चटणी बघ. SK वॉटर पार्क गजब बेइज्जती है. आमचे पाहुणे मंडळी बसलेले इथं. अर्धा का आम्ही सगळे वाहिलं पडलोय. काय बोलत तिकीट आणतात बोलू काय. जेवलं काय? मावरा मग उद्या उपास, रेल्वेचा उपास. रेल्वे बस. भूषणची मम्मी बसलेले इथं. आई काय चटणी कुठली आहे? चटणी आहे तिला याची बोंबलाची काय शिरोला शिरोले चटणी. चटणी आज जेवायला काय जेवायला फुटवायचे एक गोष्ट देव नको. एकदम मोहित बसलेला आहे. बापूस कुठे आहे? नाही झोपला? तू ना झोपला? मित्रांनो बसले आपण वटेने पोटे खायला. मस्त पापलेट आहे, गुलाम आहे आणि चिरी विरी सगळं आहे. शिवराम बसले जेवायला आणि गौरी बसले. गौरी गौरी काय करते? जेवण झालंय. चिंबोऱ्या घेतल्या उकडलेला खावायला. मस्त भरलेले चिंबोऱ्या ते बघायला एकदम गाबोलीन भरलेले. मल्हारने घेतलं दणका द्यायला. मित्र पण तिथे दणका चिंबोऱ्या दणका चिंबा बघा चिंबाची दणका चिंबोऱ्या मस्त आहे ना. गोटे शेट बसलेले जेवायला. परत एकदा काय चिंबोरी चिंबोरी कशी उकडलेली? काय काय ताट कापला. मग सुका बघ ना. ताट प्लेट घासायची पण गरज नाही. ठीक आहे उकर. आम्हाला काय टाकलं ठीक आहे उकर. उकर आहे, उकर सारखाची. बाबा 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 राक्षस बघ राक्षस राक्षस. इथे जेवला तरी इथे घसरलाय. ए गौरी गौरी कशी खाते बघा ती. सगळं सगळं आहे. ठीक आहे मेथी आहे. मेथीची भाजी आहे. या कोलबी कोलबी भाई बघ माणसं घरी जेवढं बदली रिटर्न. चाकूची भाजी. याला काय जावायला भाऊजी बायको होती बायको. भाऊजी बायको बोलत नाही. शापूची भाजी. अरे शापूची ना गांजा वाटते. गांजा जेवायला बसलं काय आहे? चिंबोरा खेकडा खेकडा. जेवला? अरे वैतागलेला आहे. हे बघा गौरी बघा कशी खाते. गौरी बघा एक्सपर्ट आहे खाण्यामध्ये. खाण्यामध्ये कमी नाही कुठं. मित्रांनो आपले सगळ्यांचे तिकीट आहेत ना ते पूर्ण सर्व डब्यामध्ये डिवाईड आहेत. म्हणून कोणाकडे जाता येत नाही. जेवढे जवळ झाले तेवढा त्यांना दाखवायचा प्रयत्न केला आपण. डायरेक्ट त्यांना दाखवू पण सकाळी सर्व डबे फिरवू पण तेव्हा सर्व दाखवू. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळीचे वाजलेले 7:30 आणि गोठ्याला पाहिजे लल्लनचा लगडा. लल्लनचा लगडा सगळेजण बसलेले इथे. पण फायनली गोट्याला सीट भेटलेली आहे. गोट्या सीट लागली ना तुझी? सीट लागली का नाही? गोट्याने सकाळी पहाटे घेतलं नाश्ता करायला. काय बोलायचं भैयाला तर सकाळी 7:30 वाजता भूक लागलेलं भाई. काय आत्ताच तर जेवलंच तू रात्री. सकाळ नाश्ता तर गोट्याला रगडा पाहिजे होता पण रगडा नाही भेटला. आहे लल्लन पुढे आहे. हा माझी तिकीट घ्यायचं काय? गौरी कशी असते बघा म्हणजे
डिग्री 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 ए आमच्या गौरा सकाळ सकाळी उठलाय. सकाळ सकाळी बसले मस्त नाश्ता करायला. मोकळा आला नाही. चटणी आहे मस्त चिवडा वगैरे. गौरी पण खाल्ली. गौरी मच्छ 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 ही थंडी बसतील थंडी बसतील. तर मित्रांनो फायनल आहे पण सांगली स्टेशनला उतरलेलो आहोत आणि आपली सगळी मंडळी उतरलेली आहे ट्रेनमधून. सगळे कंटाळले आहेत. भरपूर लेट झाले उतरायला ट्रेनमध्ये आणि सर्व पब्लिक आपली आहे. सर्व बॅगे घेऊन वगैरे चालल्या. आता या साईडून एक्झिट आहे. इथून आता बघू आपल्याला बसने जायचं पुढे. तर सगळे जण उतरलेले आहेत. सगळ्याची झोप झालेली आहे चांगल्याच प्रकारे. सगळे चालले बॅग घेऊन. चलो चलो चलो. अजून कुठे लोक सगळे अशोक काका काय जगू साहेब सकाळ सकाळी टाका बोला. जगूने सकाळ सकाळी जगूने जोर घेतले. बाहेर उदान जावं लागेल. मित्रांनो पण सांगली स्टेशनवरून गाड्या गेलेल्या आहेत. आता आपल्याला ते 6 किलोमीटरवरती सोडणार आहेत. तिकडून आपली बस आहे. पर पर्सन 250 रुपये आहे खाटू श्याम. तर सगळ्या आपल्या गाड्या भरलेल्या आहेत आणि सगळेजण बसलेले आहेत गाडीमध्ये. सगळे गाड्या भरलेल्या आहेत आपल्या सामानामध्ये. इथं पण बसलेले सगळे चेंबून बसलेले आहेत. ही पण गाडी आपलीच आहे. ही पण गाडी आहे आणि त्या साईडला पण बऱ्याच गाड्या आहेत. ही आपली सर्व फॅमिली बसलेली आहे. जाऊ दे गाडी जाऊ दे. सर्व्हिसमध्ये बॅग पडले. आवाज आहे शेवटी आयला आवाज पडली बॅग खाली. तिथून फाटली नुकसान झालेलं आहे. शेवटी पडली. आवाज आला. आवाज ऐकला ना आता येऊन सोडलेल्या रिक्षावाल्याने. आता इकडून आपली बस येणार आहे. बस बहुतेक मला वाटते अशी असणार आहे बस. तर आपली बस अजून आली नाही. तर येते बस. सगळेजण आम्ही चांगले वेट करतो इथे बसच्या. तर मित्रांनो फायनली आपली बस आलेली आहे आणि बसमध्ये सर्व ॲडजस्ट करून बसलेले आहेत. आणि 52 सीटाची बस आहे. आपण 56 लोक आहेत. तर 52 सीटाची बस सर्वांना ॲडजस्ट करायला लागेल. आपण जे राहिले ते पुढे बसून आणि सर्व सामान भरले मला दाखवले. सर्व चेपून जेवून बसले आतमध्ये. बोल अजमेरला बोल. प्रभू घोट्या तिथं मित्रांनो कोणती पिशवी आहे पुढं समजलं ना मला. टाकल्या खाल्या आम्ही सगळं चेक करतो मी. आता भाकरवडे घेतले खायला. बरा भेटलं जरा 1000 भेटला मला. पुढं राहायचा काहीतरी फायदा भेटला आम्हाला. फायदा मित्रांनो मॅगी बघा. हे काय अरे मॅगी घेतली. कप मॅगी बघा अशी आहे बघा. काय बोलत मॅगीला शिजलीच नाही. हे बघ मॅगी शिजलीच नाही. शिजली पोटन शिजल मॅगी. हे भावेशची मॅगी बघ जबरदस्ती झटपट. हे झटपट मॅगी. मित्रांनो पोहोचलोय पण घाटू श्यामला. आपली बस लागलेली तर पार्किंगला बस लागलेली आहे. आता आपण जाऊ रूम बघू पहिला. इथं तरुण द्वार समोर बघताय तुम्ही. आतमध्ये बस जात नाही म्हणून सर्व गाड्या इथं लावल्यात. आणि आज सॅटर्डे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. उद्या संडे आहे. तर आता पोलीसचा नाका लागलेला आहे इथं. तर डायरेक्ट जाऊ आपण आतमध्ये. पहिला रूम बुक करू. गेटला आलेलो आपण. आता इथं समोर पुढे रूम बघितलं आपण. बघू आता इथं जाऊन रूम पहिला खाली आहेत काय. धर्मशाला आहे. हा मेन गड आहे खाटू श्यामचा.
आज गर्दी भरपूर आहे, पब्लिक भरपूर आहे सॅटर्डे असल्यामुळे. आणि आपल्या धर्मशाळेमध्ये आलो आपण. तिथं धर्मशाळेमध्ये बघू आपण काय आहे का. मित्रांनो आपण आलेलो आपल्या रूमवरती. आपण जी आता मागं आपण आलो होतो हीच रूम घेतली होती आपण. आणि आता आलो आपण आता आतमध्ये. समोर बघता तुम्ही ही रूम. तर मित्रांनो रूम डन झालेले आहेत. आता सर्वांना बोलू आपण. आपण सर्व जेंट्स लोक आपण हॉलमध्येच झोपणार आहोत. जेवढं होतील तेवढं ॲडजस्ट करू. आणि इकडचे डायरेक्ट 3 साईडचे 3 मोठे मोठे रूम घेतलेले आहेत आपण. ते तुम्ही मग नंतर दाखवतो कोणते कोणते रूम घेतलेत. आता असं फ्रेश वगैरे हो आपण. रूमवरती सगळे तर येतील. आता मस्त फ्रेश वगैरे होऊ. डायरेक्ट जाऊ आपण दर्शनाला. तर संध्याकाळी दर्शन घ्यायचं आहे. आणि उद्या आपण ही रूम सोडणार आहोत काहीतरी दुपारच्या मध्ये जास्त टायमाला 4:30-5 टायमाला आपण रूम सोडणार होती. तर आता सर्वजण येतात आपली माणसं. आणि अशी काय रूम आहे श्री खाटूश्याम आश्रम. आणि इथं तुम्ही बघताय निःशुल्क हॉल विश्राम सेवा. म्हणजे इथं हॉलमध्ये आपल्याला झोपायचं असेल तर बिंदास झोपू शकता फ्रीमध्ये. इथं का पैसे वगैरे चार्ज लागत नाही. तर मित्रांनो असं काय आपलं आहे. आणि ही रूम इथं आहे कुठं बघा खाटूश्याममध्ये शनी मंदिर चौक पुनिया मोहला मेन रोड या साईडला ही रूम आहे. आणि या समोर तुम्ही नंबर बघता. नंबर पण तुम्ही घेऊ शकता. इथं तुम्ही इथं आपली गँग आलेली आहे. इथं रिक्षा भरून आलेली आहे मस्तपैकी. सामान बघा जाम सामान आपला. आपली संपूर्ण गँग आली आहे. आणि अनिलचा बिराड आलेला आहे. हे बघा अशी वाट लावायची मान. हे अशी वाट लावायची कामं करतात हे असे करा. काय वाट लावून ठेवतो तिथं जाल तिथे वाट लावते नाही. काय बोलू त्यांना आता. हां तिथे जाल तिथे वाट लावते काय. अरे दाबा काय